नमस्कार मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे कारण आपण 24 तास जंगलात राहणार आहे. हे काम तर अवघड आहे कारण की आपण फक्त जंगलाच्या आणि निसर्गाच्या भरोश्यावर इथं राहणार आहे. आणि तुम्हाला सांगू का की आमचे घरचे ना पहिले सांगत होते की भाई तुम्ही जाऊ नका, पण आम्ही रिस्क घेऊन येतोय कारण की तिकडून आलो तिथं काहीतरी एक्सपिरियन्स घेण्यासाठी आपण आलोय. तर तुम्हाला माहिती आहे इथं राहण्यासाठी काय काय लागतं. लाईट वगैरे याची तर गरज नाही, फक्त अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्यानंतर आग आणि एंटरटेनमेंट तर होणारच कारण की आपले मित्र आल्यावर तुम्हाला माहिती आहे की एंटरटेनमेंट होतीच. यांनी काही आम्ही बेसिक सामान घेऊन आलोय, त्याच्यामध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवतो आणि काय नाहीये ते आपल्याला अरेंज करावं लागेल इथंच कुठं जंगलातून. तर सो आपण बघा तुम्ही आम्ही काय काय आणलोय. पातील हो, कांदे, मिरची. पण ये काय बनवायसाठी आणले कांदे मिर्ची? सॉरी गाइस, हमने खिचड़ी बनाने के लिए लाया है. खिचड़ी बनाने के लिए तांदूळ नंतर भूक लागेल त्यासाठी आम्ही चिवडा वगैरे थोडाफार वेपर्स आणलेले, मसाले घेऊन आले भाई. म्हणजे जंगलात त्याच्यानंतर बनवून खायची मजा तुम्हाला येईलच कारण की बघणार आहे तुम्ही. कारण थांबा काही सर्वात मेन गोष्ट माचीस आणली का? माचीस आहे का? कुठे याच्यात कुठे दाखव. आहे का पाय? माचीस एवढ्यावर आपण 24 तास कसं काय काढणार आहे भाई. आपण कमी लोक नाही, 1 2 3 4 5 6 आणि त्याच्यानंतर आपला कॅमेरामॅन दादा. जंगलात काय खाऊ शकतो आणि त्याच्यानंतर तुम्ही 2च पाणी बॉटल घेऊन आले. 2 त्याच्यातून एक संपली. भेटेल का नदी? तर गाइस आम्ही नाही का जाईल. तर बघा तुम्ही एक्सपिरियन्स येणारच आहे तुम्हाला त्याच्यात. का तुम्हाला सगळं आम्ही कॅमेरा दाखवणार आहे आणि आम्ही आता फक्त जंगलच्या स्टार्टिंगला आहे, तर अजून एकदम खतरनाक मध्ये जाणार आहे. तर चला बघू काय काय होणार आहे. चलो गाइस मिलते हैं. चला पुढं जंगलात चला. चला बघू. आता बघू शकता अजून काय काय खूप हाल होऊ शकता कारण की असं उतरला चढ मध्ये आम्ही डायरेक्ट इथं सुरुवात आहे. गाईस तुम्हाला माहिती आहे का, आम्ही एक पाय टाकतो, छोटो दादाचे आहे ना 4-5 पाय टाकावं लागतं म्हणजे त्याचे एवढे हाल होणार आहे ना भाई एवढ्या याच्यामध्ये. पण काय माहिती तो इकडंच राहतो तर तो एवढं थकणार नाही. बघू आता आपण. चला रिमोट हॉल आहे तिथं जाताना दिसलं मला. अरे तर बघू शकता हे जे चंदनचं पेड आहे. चंदन आपल्या गावातला ना. अरे ते पुष्पानं ठेवलेलं होतं नाही का? अरे ते पुष्पा मला काय सांगत होता माहितीये का, तिकडे जाय म्हणून. काय मला इसरून चालले तुम्ही? चालला नाही होणार आता. इतक्या लवकर सकाळी भूक लागली भूक लागली भाई. सगळ्यांना भूक लागली, आम्हाला पण लागली, पण आम्ही का बोललो कारण की मोठं जंगल आहे आणि आम्हाला असं स्टे साठी आहे ना चांगली जागा बघावं लागेल, त्याच्यासाठी ना आम्ही असं चालतोय. पण आता आहे ना आम्ही थोडाफार ते जे बेसिक आम्ही थोडा चिवडा वगैरे घेऊन आलो होतो ते खाऊन घेतो आणि त्याच्यानंतर चालतो आणि बघतो आम्हाला की कुठं जागा भेटेल आम्हाला चांगली आणि तिथं आम्ही स्टे करू शकतो. आम्हाला अजून स्टे साठी जागा सापडली नाही चांगली आहे कारण आम्हाला टेंट टाकायचं, खूप साऱ्या गोष्टी करायच्या त्यासाठी. तर आम्ही आहे ना झोपडी बनवणार आहे डायरेक्ट, म्हणजे घर आपल्याला. आम्ही पण थकलेले पण एवढे नाही, पण लहान मुलं थकले, त्यांना भूक लागली, यांच्यासाठी आपण काहीतरी थोडं ते चिवडा खाऊन घेतो. चला आणि थोडी एनर्जी येईल आम्हाला. चला भूक लागत होती. काय ना आता भूक करत होतो. ए कांदा पण आणलाय ना? कांदा कुठे? हो ना भाऊ, आणलाय ना. कांदा कुठे? कांदा सोबत अजून बड्या लागला.
नक्कीनं. अरे बापरे, शक्तिमान. आमचा शक्तिमान भाई मजा येते असं जंगल मध्ये बसून खायला एकदम प्रॉपर. भाऊ पण कोणी म्हणजे माझ्या तोंडावरून तुम्हाला वाटत असेल की मी थकलोय, पोरं पण थकले, आमच्यासोबत लहान लहान पोरं. हा आहे ना, मला वाटलं याला मी येतानीच बोललो होतो की तू नको येऊ, कारण की लहान आहे तो आणि त्याला आहे ना आमच्यापेक्षा जास्त एनर्जी त्याच्यात आहे भाई. तो जास्त हे करतोय आणि अजून आम्हाला कुठं स्टे करायची ती जागा भेटलेली नाहीये. ते 1 किलोमीटर मागे आहे ना, तर बिबट्या ते दिसले होते. तुम्हाला मी स्टार्टिंगला बोललो होतो तिथं लहान बिबट्या धरले होते आणि इथं कंटिन्यू दिसत राहतात. आणि आम्हाला आहे ना अशा जागेवर जावं लागेल की तिथं बिबट्या वगैरे कोण नाही राहणार आहे. आम्हाला अजून स्टे करायसाठी जागा भेटली नाहीये, तर आता आम्ही जाऊन जागा बघू आणि लवकर आहे ना, सगळे पोरं थकलेले आणि आराम तर करायचं नाही, कारण की 24 तास आपल्याला काढायचं आहे. चला काय गाईस, तुम्ही म्हणजे थकल्याच्या नंतर पण या पोरांना एवढं होतं. हे बघा, हा छोटू दादा बघा, हे बघा काही ना काही करत राहत आहे. हमारा पप्पू भाई देखो क्या नाच रहा है. हे बघा अजून हे बघा, तुम्ही म्हणजे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकणार की एवढं थकून माझं तोंड बघून तुम्हाला वाटतच असेल की किती थकलोय. आणि तरी पण यांना एवढं हे की यांना अजून माहिती नाही आपल्याला थांबायचंय का नाही, कुठं थांबणार आहे, हे ते अजून थांबायची जागा नाहीये. तर सो आता बघू आम्ही आणि लवकरात लवकर आम्हाला कुठंतरी राहायसाठी बघावं लागेल. तर सो चला. आता स्टे करायसाठी आम्हाला एखादं झाड तोडावं लागेल. आम्ही असं झाड नाही तोडणार. हा हे बघू शकता तुम्ही. हे ना हे जे दाखवलं ना तुम्हाला मी, ते आहे ना कोणत्या तरी प्राण्याचे हे केर कोणाचं हे असू शकतं. फुल बघून घ्या किती भारी फुल कशाच ना असं असे झाड तोडणं हे नाहीये बरोबर, पण आम्ही असे झाड तोडतो जे वेस्ट झाड आहे म्हणजे वाळलेले आहे ते, आणि त्यांनी आम्हाला राहायसाठी हे करू. हे बघा अशा झाडांची तर आम्ही राहायसाठी हे करू. तर सो चला बघू आता एखादी सेफ जागा बघू आणि हे करू. चला चलो गाईज. आम्हाला मोकळी जागा दिसते, तर आपण त्यासाठी झोपडी वगैरे बांधू. कोणी आपल्यासाठी शेप राहील का? नाही वाटत तिथं सेफ राहील, कारण की संध्याकाळी प्राणी पण येऊ शकते आणि आम्हाला रात्रभर इथं राहायचं. मला वाटतं. तर आम्हाला वाटतं की इथं सेफ नाही राहू शकत, पण आम्ही आणि अजून तर आमच्याकडे आता पाणी पण नाहीये, त्यासाठी आम्हाला पाणी पण आधी बघावं लागतं. डायरेक्ट गळा सुकलाय आणि त्याच्यानंतर आम्ही तर आम्हाला एवढं म्हणजे आम्हाला कुठंतरी अशी मोकळी जागा दिसली आणि ते पण आमच्यासाठी शेप नाही. तर बघा आता समोर आपण जाऊया. चला चलो. आणि अजून आम्हाला आहे ना पाण्याचं पण जुगाड लावायचंय, कारण की खिचडी बनवायला पाणी लागेल. आणि आम्ही 2 लिटर पाणीवर एवढं नाही जगू शकत, कारण की आम्ही 2 लिटर पाणी तेव्हा संपवलं होतं जेव्हा 3 वाजता जेव्हा आलो आम्ही, तुम्ही बघितलं. आणि त्याच्यानंतर आता तर म्हणजे डायरेक्ट गळा वगैरे सुकलाय आमचं. तर गाईज तुम्ही बघू शकता, म्हणजे आता इकडे सगळं मोकळं आलंय, म्हणजे मोकळं. आणि त्याच्यानंतर आहे ना लगेच जंगल आहे पुढं. हे बघा पाणी मिल गया. चलो ये पानी पीने लायक नहीं दिख रहा है मुझे, तो देख सकते हैं ये यहाँ पे है ना कोई प्राणी, म्हणजे अरे यार मी हिंदी का बरं बोलतोय. हा इथे आहे ना कोणते प्राणी येत असतील की पाणी वगैरे प्यायला, तर त्याच्यासाठी ते. आणि एवढ्या जंगलमध्ये सगळं वाळलेलं आहे आणि त्याच्यात इथं पाणी आहे. तर तो चला इकडे. काय रे काय आलं गाईज बघा हे कसे येत आहे. पकड 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 पकड. सीट वाचले गाईज वाचले. हे बघा म्हणजे आम्ही इथं किती म्हणजे पाणी आम्हाला आतापर्यंत कुठं दिसलं नव्हतं या जंगलमध्ये पूर्ण.
तर आत्ता आम्हाला कुठंतरी पाणी दिसलंय हे बघा. आणि मला असं वाटतंय कोणते पण प्राणी इथं पाणी प्यायला येत असतील. आणि त्याच्यानंतर आम्ही इथं तुम्हाला बोललो आता की तिथं आम्ही स्टे केलं, तर कधी पण तिथं स्टे केलं तर आम्हाला कधी पण रिस्क असू शकतो. तर आम्हाला याच्यापेक्षा लांब आम्हाला स्टे करावं लागेल. नाही इम्पॉर्टंट गोष्ट आम्हाला पाहिजे होती की पाणी तर भेटलंय आणि स्टे साठी पण जागा सापडली. पण पाणी भेटलंय, पण हा पाणी आम्ही यूज करू शकत नाही. तुम्ही बघू शकता हे गढूळ पाणी. आपण जंगलातलं पाणी कधी पण यूज करू शकतो, पण त्याच्यानंतर असं पाणी असलं तर आपण कधी पण बिमारी होऊ शकतो. आणि पहिल्याच वेळेस एवढा मोठा एक्सपिरियन्स खतरनाक आहे भाई. हा स्टे करू शकतो आपण इथं पाणी पण जवळपास आपल्याला. नाही इथं स्टे नाही करू शकत, कारण की इथं परत प्राणी रिक्स घ्यावं नाही लागणार एवढं. रिक्स नाही भाऊ. आता रात्र पण होणार आहे लवकरच, कारण की आपल्याला अजून आपल्याला भूक पण खूप लागली, पाणी पण लागले. तुम्हाला माहितीये म्हणजे याला आहे ना, त्यांनी घरी खाल्ले थोडं, आम्ही पण खाल्ले. त्याच्यानंतर हा आणि छोटू दादा काहीच खाऊन नाही आले. तर आम्ही आहे ना पूर्ण जंगलात होतो 3 तासापासून. तर आता आम्हाला मोकळी जागा भेटली आणि त्याच्यात ऊन एवढा लागतोय. आणि त्याच्यानंतर हे बघा इथं मोकळी जागा आहे, म्हणजे झाडं वगैरे कमी आहे. आणि त्याच्यानंतर तिकडे तुम्ही पुढे बघू शकता, हे बघा अजून जंगल आहे. इथं इकडे पण जंगल आहे, हे बघा तुम्ही बघू शकता. तिकडे जंगल, इकडं सगळं जंगल आहे हे बघा. आणि इथं मधात पाणी. आणि ते पण पाणी कसं आहे ते माहित नाही कोणी. इथं सगळे प्राणी पाणी प्यायला येणार. आणि जर आम्ही इथं स्टे केलं तर कधी पण आम्हाला रिस्क असू शकतो. तर त्याच्यापेक्षा आम्हाला इथून आहे ना कमीत कमी 1 किलोमीटर तरी आम्हाला लांब आहे ना स्टे साठी झोपडी वगैरे करावं लागेल. टेकड्यावर जावं लागेल, तिथून बघावं लागेल. हा तिथून आम्हाला बघावं लागेल की कुठं आम्ही स्टे करू शकतो. याच्यात आहे ना आम्हाला एवढं नॉलेज नाही आहे की इथं आम्हाला कोणत्या प्राण्याचे कोणते पाय आहे काय नाही. पण कंटिन्यू आहे ना प्राण्याचेच पाय दिसले आम्हाला, दुसरे कोणतेच नाही दिसले. आणि तिथं आपण बोललो होतो स्टार्टिंगला म्हणजे एकदम रिकामी जागा सापडली, आपण इथं स्टे करू शकतो. पण आहे ना तिथं विषय काय आहे, तिथं डायरेक्ट आहे ना पाय दिसतंय आणि तिथं ते खेळेल राहताना प्राणी सगळे खेळताना तसं वाटतंय. आणि मला तर वाटतं पोहून एवढं म्हणजे जेवढं जंगल आहे का मोठं, तिथं मला तर आतापर्यंत आपल्याला एकच शेततळं दिसलं, म्हणजे सगळे प्राणी वगैरे इथंच येऊ इथं शकतात. येणार. त्यामुळे आमच्यासाठी खूप रिस्की काम आहे. कोणतं तळ नाहीये, कुठंच पाणी नाहीये, तर सगळे प्राणी इथं पाणी प्यायला आहे ना. त्याच्यामुळं आम्हाला आहे ना इथून आहे ना 1 किलोमीटरवर आम्हाला बघावं लागेल की कुठं आम्हाला थांबता येईल. तर आता आहे ना आम्ही असं वरती जातो, म्हणजे तिथं म्हणजे जंगलच्या वरच्या टोकाला. आणि त्यांना सगळ्यांना तिकडे पाठवले, कारण की ऑलरेडी थकले ते. त्यांना थांबा बोललो, थोडा रेस्ट करा. आणि आम्ही आता वरती जातो, वरतून बघतो आम्ही कुठं रेस्ट करू शकतो. गावांनो, जेवढं आपण म्हणतो ना जंगलमध्ये थांबाय 24 घंटे, एवढं सोपं नाही. बरं जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये बघून तुम्ही बोलणार भाई काय नाही. फोन हा थोडं चला फास्ट करू, पळू का? नाही रे भाई, पळायचं आता जीवात चाललंय. तू पळू शकतो. चल भाऊ, थोडं पळावं लागेल, कारण की आपल्याला नंतर स्टे पण करायचं. चल पळ थोडं. अरे बापरे, ए बुशी पायला चकला. पायला चकला रे भाई. ते दाखव एकदा. बघा हे जंगल आहे, या जंगल मध्ये राहतोय आम्ही. विचार करायची गोष्ट आहे. चल वर चल अजून वर. चला अजून वरून जायचं. चला काय, चला. आता बघितल्यावर तुम्हाला कळेल जंगलामध्ये होतो आम्ही. चला अजून वर. गाईज तुम्ही बघू शकता, जिथं पाहिलं तिकडे जंगल आहे, फक्त त्या साईडला गाव दिसतोय एक. आणि इकडे तर जवळ गावात आलो रे आपण. आम्हाला असं वाटतंय तिकडून आवाज येतोय. आम्हाला असं वाटतंय आम्ही पार त्या साईडवरून आलोय. कुठं रांडुकर कुठे ते बघू शकता तुम्ही. झुमकर तो प्राणी दिसला बघा. दिसला का तो? बघा कर झुम. नाही दिसला का? व्हिडिओ मध्ये दिसतोय. अरे बापरे, आम्हाला कुठेतरी आता आम्हाला असं दिसलंय की आम्ही थांबू शकतो. आणि तिथे पण आम्हाला आत्ता जस्ट एक प्राणी दिसलंय, त्याचं नाव नाही मला माहिती. त्या बंजारा समाजात रोजडा म्हणतात त्याला. तर ए भाई तर काय. अरे बापरे, शुभम पाणी जुगाडलं गाव रे भाई. गळा तर
सुकलेला आहे. तर वरून तुम्हाला दाखवलंच आम्ही की व्ह्यू कसा आहे. इथं जंगल खतरनाक आहे. थांब नाही तर खूप अवघड आहे आमच्यासाठी, रिस्की काम आहे. त्यासाठी आम्ही घरी जातो. आता घरी नाही भाई चॅलेंज दिया है ना, चैलेंज दिया है भाई. पहले वीडियो में थक जाएंगे तो भाई आप सब्सक्राइब कैसे करोगे. नेक्स्ट वीडियो मध्ये भाई दोघच जातो आणि भाव फक्त लोईन रक्त निघलं का बघ. नाही ना ही झोली. आपण बघा करून घेऊ. असंच करून आपल्याला. अरे जंगलात कोणाला झोप येणार आहे. रात्रभर जागून काढायची ना. तुला झोप येणार आहे इंचू वरा इंचू. थांबा इंचू दाखवतो. थांब त्याच्यात नको थांब. हे बघा काही बघा. आणि आम्हाला लगेच काय दिसलं त्याच्यात इंचू दिसला. तर आम्ही आहे ना आता पाणी भरले. आणि फिल्टर आम्ही कसं करतो फिल्टर बघा तुम्ही. आम्ही शर्टने फिल्टर करतो कारण की आम्हाला ऑप्शन नाही भाई. आणि आता या पाणी पिण्याशिवाय तर ऑप्शन नाही. तर गाईज मी हा पाणी पितोय. तर सो कारण की मी लई थकलोय खूप जास्त. अरे बाप खूप जास्त भंगार पाणी. तरी पण ऑप्शन नाही गळ्यापर्यंत पोहोचावं लागेल. थोडा चांगलं वाटलंय की सो आता पितो मी. पाणी घेऊन आलो भाई. पण आपण आजारी पडू शकतो. पाणी बघ जास्त पाणी मी लहानपणी खूप जास्त पिलेले त्यामुळे अजून एकदा वॉश केलं बघ. बापरे जास्त काय करू. गाईस खिचडी बघूनच असं वाटतं की बड्या झाली आहे. पण बघू कारण की एवढ्या खिचडीमध्ये काय होणार नाही. पोट तुम्ही बघा केवढं. एवढ्या सगळ्याचं पोट भरण मी गॅरंटी देतो ना. पोट काऊन भरणार माहितीये का. नाही भरलं तर काय होणार. नाही भरलं तरी आम्हाला जास्त पाणी मी लहानपणी खूप जास्त पिलेले त्यामुळे खिचडी वगैरे तांदूळ वगैरे काहीच नाहीये. नंतर आम्हाला त्याच्यावरच आम्हाला काढायचे पूर्ण रात्र. आणि उद्या भेऊ वाटणार आहे. आम्ही आहे ना काही करून नाही एकदा खिचडी लवकर खाणार आणि इथून निघणार. आणि जिथं वरती डोंगर आहे ना तेव्हा गेलतो बघा तशा जाग्यावर जाऊन थांबतो आणि तिथं स्टेचा बघतो. स्टे वगैरे आम्ही आता काही झोपडी वगैरे नाही करणार. तसंच झोपणार आहे. तर सो बघू काय होतं. तर उद्या खायचं काय प्रश्न पडला. एवढ्या खिचडीवर नाही राहू शकत भाई. मी तर नाही राहू शकत. आणि आता जेवढी भूक लागली ना मी सगळी एकटाही खाऊ शकतो. नाही मीठ नाही नंतर बघू. खिचडी बन गई. लोक म्हणजे जनावर इथे येतील ना ते म्हणतील इथं कोणते दुसरे जनावर आले म्हणून नाही येणार इकडे आता. गरम आहे अरे झाली खिचडी नंबर. आम्हाला वाटलं खाता खाता आहे ना त्याच्यावर डायरेक्ट हे बघा त्याच्या परत हा दगड उडालाय इथून. तर आता आहे ना आम्हाला आहे ना ऍक्च्युअली असा विषय आहे की आम्ही जेवलोय खाल्लंय पण आम्हाला पाणी प्यायला हे नाही. आणि आम्ही अशा अंधारात आहे ना त्या साईडला जाऊ शकत नाही. तर आहे ना आम्हाला काही करून तिकडे नको जाऊ. इकडे आम्ही उडतो मग हा तिकडे. तर काहीच आम्हाला आहे ना इथून आहे ना कसं तरी सगळे सोबत राहून आहे ना आम्हाला वरती कुठेतरी जावं लागेल. हा एक्सपिरियन्स खूप भारी आहे. लाईफचा म्हणजे माझा पहिलाच व्हिडिओ आहे तर मला खूप भारी वाटते. पण भाई भीती एवढी वाटते आणि त्या पोराला आहे ना
आम्ही घरी सोडून आलो, कारण की तो लहान होता आणि त्याच्यात काही पण होऊ शकतं. ओम भट स्वाहा. कारण की डोंगरावर एकदम प्रॉपर जागेवर आलोय आम्ही. इथं कोणाचा व्ह्यू नाही आपल्याला, व्ह्यू नाही तरी पण रिस्क नाही घेत. इथं व्ह्यू आहे तर फक्त भूताचं, प्राण्यांचं तर काय नाही आता. कारण की एक इकडे काय इकडे गेलो नाही ना आपण. एकदा पप्पू जाऊन ये, पप्पू एकदा जात नाही रे, जाऊन ये ना पप्पू आणि चिकू जाऊन मला बी तुम्ही टाकायचे नाही. तुमचा पण फोटो आम्ही लावून देऊ ना, हार तुमचा फोटो नोट भाई. भाऊ पण एक गोष्ट सांगा, तुम्ही माझ्या सोबत असले ना मला भीत वाटत नाही. आमची इथं गाण पाठवून आली ना, तुला भेव वाटत नाही. तुम्हाला भूक बी लागत नाही का? तुम्हाला भूक लागत नाही का? अरे भाऊ आपण खिचडी कधी खाल्ली होती माहिती का? तर आता तुम्ही नाही का आता शेकोटी करा आणि झोपून घ्या. झोपून नाही भाऊ, झोपून नाही. मला भूक लागली आता. कोण एक काम करू, त्यांना शेकोटी करू दे आपण, काहीतरी जाऊन बघू कुठं काही भेटते का. हा हे बाय आता भाऊ मला असं कोण वाटतंय मंत्र मारायला मला. असं कसं? अरे ओम भट स्वाहा. बाप रे बाप. असं मार ना. ए ती सिरियल नाही का इम्रान कबराल? भाऊ एकदा मंत्र कसा मारतात करा नाही. तू ती सिरीज बघितली का इम्रान कबरालची? भाऊ आम्ही नाही हो भाऊ, आमचं काय बीक नाही व्हायला पाहिजे ना. नाही आहे का पण तुला काय काय बरं असं रे. चला आता तुम्ही काय करा, थोडं आम्ही काहीतरी बघतो. तुम्ही गप्पा मारा, आम्ही जाऊ तुमच्यासाठी बघतो. आणि इथून आहे ना, इकडे तिकडे जाणार. भाऊ पण तुम्ही कोणत्या दिशेला जाणार ते तर सांगा. पूर्व दिशा. पूर्व ना? पूर्व. तर मित्रांनो, आम्ही आहे ना सगळे पोरं, म्हणजे सगळ्यांना भूक लागली खूप जास्त. तर आम्ही आहे ना असं जंगलाच्या खाली थोडं शोधत आलो. आहे ना थोडासा हरभरा वगैरे लावेले. मग आम्ही काय करतो, हरभरा काढून घेतो थोडासा पोरांसाठी आणि तिथं भाजून खातो भाई. आता ऑप्शन नाही आम्हाला की खिचडी तेव्हा खाल्ली, त्याच्यानंतर एवढा चाललो तर भूक लागणारच. तर आम्ही आहे ना थोडा हरभरा घेतो. ते कोणाचं आहे काय माहिती, जे बघत असेल त्यांना सॉरी. ए बघा तुमच्यासाठी आम्ही काही खायला आलं. चला भाजून खाऊ मस्त. आता टाइम किती झाला बघा. शांत बसला रे. आपला फोन भाऊ किती कष्ट केले तिकडे. पाणी घेतलं तर पिकलं तर नाही घेतलं. भाऊ पण एक गोष्ट सांगा, किती कोणाला आवडली सांगा, मला तरी आवडली. Five hours later. हा एक्सपिरियन्स आम्ही कधीच विसरणार नाही. हे 24 तास आम्ही आयुष्यभर लक्षात ठेवू. तर आमचं 24 तासाचं चॅलेंज कम्प्लीट झालेलं आहे.